बाहीची रुंदी जर ऍडजस्ट झाली नाही तर आपल्याला बाहीला जॉईंट द्यावा लागतो आणि हे काम खूप किचकट वाटतं. आणि त्याही पेक्षा जेव्हा आपण जॉईंट देतो तो एकाच बाजूचा जेव्हा होतो तेव्हा मात्र या गोष्टीचा खूप वैताग येतो. तर याची मी तुम्हाला खास ट्रिक सांगते की जेणेकरून तुमच्याकडून एकाच बाजूचे जॉईंट दिले जाणार नाही. चला तर मग ती खास ट्रिक तुम्हाला इथे सांगते. हे अस्तर आपण तुर्त बाजूला ठेवून देऊया. बाहीला आपल्याला हा जॉईंट द्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे, ही पिन घ्यायची. हा जो पार्ट आहे ना तर इथं एक पिन लावली, त्यानंतर इथं ही दुसरी पिन लावली. बाहीला पिन लावणे ही सगळ्यात पहिली महत्वाची ट्रिक आहे. त्यानंतर हा जो पहिला पार्ट आहे ना, पहिला वरचा भाग तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि इथं अजून एक पिन लावायची. ही दुसरी ट्रिक आहे. आणि त्यानंतर उलट सुलट बाजू व्यवस्थित लक्षात घेऊन घ्यायची, म्हणजे आतील बाजू आणि बाहेरील बाजू. आणि हा जो जॉईंटचा कापड आहे तो अशा पद्धतीने बरोबर काठाला काठ मॅच करायचा आणि आपण आता इथं शिलाई देऊन देणार आहोत. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, लॉक करून घ्यायचं आणि त्यानंतर एक दाब इतपत शिलाई द्यायची आहे. बऱ्याच वेळेला काय होतं ना, हे धागे निघतात म्हणून आपण बाजूने सुद्धा एक शिलाई द्यायची आहे. इथं बाजूने एक शिलाई दिली त्यामुळे जास्त धागे निघत नाही. ही तिसरी ट्रिक आहे. बघा, जॉईंट दिल्यानंतर आपण इथं वरच्या बाजूने दाब शिलाई देऊ शकतो, पण ती छान वाटत नाही म्हणून मी इथं दाब शिलाई देणार नाहीये. एका बाजूची शिलाई झाली, हा जॉईंट देऊन झाला. आता दुसऱ्या बाजूचा जॉईंट देताना काय करायचं, ही वरची पिन आहे ना ती काढून घ्यायची आहे. आता काय करायचं, ही जी आपली शिलाई करून झाली ना, हे कापड आता मागच्या बाजूला करून घ्यायचं आणि जो जॉईंट द्यायचा आहे त्याची सुद्धा ह्या दोनही बाजू वरच्या बाजू आहेत अशा त्या एकमेकांवर ठेवल्या आणि इथं काठाला काठ मॅच केला आणि इथं शिलाई देऊन देऊया. एक दाब इतपत आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे. त्याच्या बाजूने आपल्याला अजून एक शिलाई द्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ते धागे निघणार नाही. आणि आता आपला इथं हे जॉईंट देऊन झालेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपले हे जॉईंट दिले गेले. बघा, जो जॉईंट दिलेला होता ना तर त्याला मी इथं इस्त्री करून घेतलेली आहे, त्यामुळे सुंदर अशी ही फिनिशिंग दिसत आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला जॉईंट द्यायचा आहे. जर तुम्ही ही ट्रिक वापरली तर तुमचा जॉईंट कधीच एका बाजूचा बनणार नाही. अशाच नवनवीन ट्रिक जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.